ब्लँकेट मध्ये गुंडाळून लाश आहे, तू लवकर ये असा कॉल मला माझ्या मित्राचा आला. घटनास्थळ शकुंतला रेल्वे स्टेशन परिसर. सायंकाळचे जवळपास 5:30 वाजले असतील. घटनास्थळी पोहोचून मी स्वतः त्या ब्लँकेटच्या गाठोड्याला चेक केले. दुर्गंधी पसरली होती. एक गाठोडा पडलेला आहे आणि त्यामध्ये लाश आहे अशी वार्ता परिसरात फैलली. रेल्वे स्टेशन आहे आपलं अचलपूर. तिथून आपल्याला कॉल आलता की या मार्गावर एक गठुडं पडलेलं आहे मोठं. त्याच्यात नेमकं काय आहे, लाश आहे की अजून काय, आपण चेक करू. आता माझ्यासोबत त्या रेल्वे स्टेशनच्या महिला आहे आणि माझे मित्र आहे. आपण चेक करूया काय आहे. दाबून पाहिलं पहिले कोणी खाल्लं कोणी आणलं. बघणाऱ्यांची गर्दी जमू लागली. घटनेची माहिती अचलपूर पोलिसांना मी दिली आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. स्टेशन परिसर म्हणजे झाडं झुडपं वाढलेली, कचरा कोंडी झाला आहे हा परिसर. परिसरात मृत जनावर सुद्धा मोठ्या प्रमाणात टाकले जातात. अचलपूर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या गाठोड्याला पोलिसांसमक्ष मी स्वतः उघडून बघितले. पोलीस आणि उपस्थित लोक त्या सर्वांच्या नजरा त्या गाठोड्यावर टिकल्या. सर्वांच्याच मनात प्रश्न काय असेल त्या गाठोड्यात. नारळाच्या दोरीने बांधलेले 2 ब्लँकेट, त्यानंतर प्लास्टिकचे पोते पांढऱ्या सुती दोरीने बांधलेलं, नंतर पुन्हा एक पांढऱ्या रंगाचं पोतं सुतळीने बांधलेलं. कोणी म्हणे लाश आहे तर कोणी म्हणे तुकडे तुकडे करून फेकून दिले असणार. आणि शेवटी जेव्हा मी ते पोतं हटवलं त्यानंतर सर्वजण हसू लागले, कारण त्यामध्ये होतं एक मृत वराह म्हणजेच डुक्कर. तेव्हा सर्वांची शंका दूर झाली. खुदा पहाड निकला चुहा अशी स्थिती निर्माण झाली. परंतु या ठिकाणी एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे तो रिकाम टेकडा व्यक्ती कोण, ज्याने इतक्या पद्धतशीर मानवी लाश दिसेल अशा पद्धतीने सुनसान परिसरात अशा प्रकारे मृत वराह फेकून दिले. पोलीस सुद्धा पेचात पडले, कोण तो फुरसतशीर व्यक्ती.